नमस्कार वारे साहेब. नमस्ते. आपण ते 4.5 महिन्याची केळी होती त्यावेळेस एक व्हिडिओ बनवला होता, बरोबर? आता तिथून पुढचे डोस आणि आता येण चालू झाली आहे, तर आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. आता वेन चालू आहे, मस्त वादीची लांबी चांगली झाली आणि कमळ बी चांगलं मोठं पडतंय. त्यासाठी आपण तुमचं ते वरी शक्ती एक वापरलं होतं आणि त्याच्यानंतर केळीच्या आपल्या वादीसाठी विटाजन आणि ते वापरलं. त्याच्यामुळं केळीची लांबी, दोन्ही गडातलं अंतर बघा, त्याच्यानंतर 14 फाण्या पडलेल्या आहेत आणि कमळ आणि केळीची चकाकी लांबी, पहिला लेंथ आहे तो जवळजवळ 5.5-6 इंचाची केळी पडलेली आहे. वादीची लांबी पण चांगली आहे, एकदम सुपर अशी क्वालिटी आला, एकदम चकाकी एकदम चांगली आहे कुठं. बरोबर बरोबर. आणि कमळ बघा सगळीकडे, बघा सगळीकडे तशीच पद्धत आहे. कमळ खूप मोठं पडतंय आणि दोन्ही केळी मधलं अंतर म्हणजे येण ह्या दोन्ही ह्याच्यातलं अंतर बघा, हे अंतर किती बघा, हे अंतर खूप मोठं अंतर पण भरपूर पडलंय. सगळे गड तसेच पडलेत. कमळ पलीकडे येऊन बघा, कमळ पण एकदम खूप कमळ पण छान. हो हो. वेन आणि छान प्रोडक्ट एकदम मस्त आहेत, त्याच्यामुळं मी खूप समाधानी. आता आपण इथून पुढे 8047 आणि 04037 त्या ग्रेड आणि त्याच्याबरोबर आपलं परफेक्ट म्हणून जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते म्हणजे पहिलं मायक्रोन्यूट्रिएंट वापरलेलं आहे, त्याचे कसे रिझल्ट बसले? मायक्रोन्यूट्रिएंट एक नंबर आहे, एक नंबर आहे, परफेक्ट एक नंबर मायक्रोन्यूट्रिएंट, नावासारखंच आहे, नावासारखं परफेक्ट आहे. मायक्रोन्यूट्रिएंट खूप खूप छान आहे ते. सांगा आमच्या इतर शेतकऱ्यांना, बांधवांना काही गायडन्ससाठी, कारण केळी असा विषय आहे, जर टाइम टू टाइम जर डोसेस नाही कळले आणि नवीन शेतकरी जर असेल ना तर 100% प्लॉट फेल जातो, कारण भरपूर ठिकाणी फिरतोय, मार्गदर्शनाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. आपल्या कसं आहे, तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या प्रोडक्टनी एकदम मी खूप समाधानी. आणि बाकी शेतकरी बांधवांना मी आवर्जून सांगू इच्छितो की कमी खर्चामध्ये आपलं चांगलं उत्पन्न होते. आपल्याला काय बाकीचं भेसळ आणून टाकण्यापेक्षा जे आपल्याला हवंय ते वापरावं, पाहिजे ते मिळतंय आणि आपल्याला पाहिजे तशी झाड, आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळतं. आपल्याला बाकीच काय, आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावे, बरोबर, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि त्याच्यासाठी हे प्रोडक्ट खास आहेत आणि आवर्जून लोकांनी हे वापरावी अशी माझी विनंती. ठीक आहे, जरी कोणी कॉल केला की तुमच्या एरियात कोण आहे का वापरलेला, तर तुमचा नंबर तर आम्ही पहिला देतोच आहे आणि अजूनही नंबर देतो. आणि सर्वात महत्वाचं, शेतकरी पण म्हणजे कॉलवर सांगतात की वारे साहेब अगदी छानपैकी मार्गदर्शन करतात. आपल्याला शेतकरी जगला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे काम करा. आपल्याला काय कोणाला फसवायचं नाही, किंवा कंपनी मोठी करायची नाही कोणाची, बरोबर, काय आपल्याला फायदा नाही. शेतकऱ्याच्या हिताचं आहे, रिलेटिव्ह समोर दिसतंय ना, बरोबर बरोबर, झाड दिसतंय त्यांना सगळं दिसतंय आणि मी प्रत्यक्ष प्लॉटवर बघाय बोलवतो, या म्हणतो असतो, बघा तुम्हाला आवडलं तर घ्या, माझं काय त्यात काय कमिशन नाही, तुमचा काय नाही, कंपनी बद्दल तुमचा काय रोल नाही, ती कशी करायची, बरोबर, त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना बोलतो. बरोबर, काय होतं, एकमेकाच्या सल्ल्याने त्यात चांगलं होतं आणि त्याच्यात तुमच्या प्रोडक्टची साथ असल्यामुळे शेती चांगल्या पद्धतीने. नक्कीच नक्कीच चालेल. धन्यवाद साहेब.